नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा SKG लर्निंग अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 संबंधित सराव प्रश्नसंच क्रमांक 4 पाहणार आहोत. या सराव प्रश्नसंचामध्ये एकूण 30 प्रश्न असणार आहेत. 30पैकी आपली किती उत्तरे बरोबर आली हे कमेंटद्वारे कळवायचं आहे. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024मध्ये सर्वाधिक सुवर्णपदके कोणत्या संघाने जिंकली आहेत? तर पहा, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2024मध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जी आहेत ही ऑप्शन क्रमांक डी भारतीय सेनेच्या संघाने जिंकलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, खालीलपैकी कोणता देश नुकताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा दुसरा देश ठरला आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमेरिका. अमेरिका हा देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा दुसरा देश ठरलेला आहे. तर पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर पहिला देश आहे आपला देश भारत, आणि आता अमेरिका हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा दुसरा देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3, सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी धनंजय चंद्रचूड. हे जे आहेत हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4 आहे, मराठी राजभाषा दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, भाकड कथा या शब्दाचा खालीलपैकी कोणता योग्य अर्थ होईल? तर पहा, भाकड कथा हा जो शब्द आहे याचा योग्य अर्थ होईल ऑप्शन क्रमांक बी निरर्थक गोष्टी, याला आपण भाकड कथा असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6 आहे, सध्या 2024मध्ये महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री कोण आहेत? तर पहा, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री आहेत सध्या देवेंद्र फडणवीस, जे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि हेच महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री देखील आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7 आहे, विद्युत चुंबक बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा वापर केला जातो? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी मृदू लोखंड. याचा वापर केला जातो विद्युत चुंबक बनवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये आवाजाची गती सर्वात जास्त असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी घनमाध्यमामध्ये जे आहे आवाजाची गती सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 9 आहे पुढचा, सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 6000 अंश सेल्सिअस इतके सर्वसाधारण तापमान सूर्याच्या पृष्ठभागाचे असते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते? तर पहा, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रामधील ऑप्शन क्रमांक डी इचलकरंजी हे जे शहर आहे याला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 11, खालीलपैकी कोणती नदी कोकणच्या दक्षिण किनाऱ्यावरून वाहते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तेरेखोल ही जी नदी आहे ही कोकणच्या दक्षिण किनाऱ्यावरून वाहते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 12, अधोरेखित केलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. तर पहा, अनिताची बहीण हुशार आहे. तर बघा, अनिताची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. चाचीचे जे प्रत्यय लागलेले असतात ती जी विभक्ती असते ही ऑप्शन क्रमांक बी षष्टी. तर अनिताची ची लागलेला आहे त्यामुळं षष्टी ही विभक्ती होईल. नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन क्रमांक 13, सध्या खालीलपैकी यूट्यूबचे CEO कोण आहेत? तर पहा, या यूट्यूबचे जे CEO आहेत सध्या हे ऑप्शन क्रमांक सी नील मोहन जे आहेत हे यूट्यूबचे सध्या CEO आहेत. नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन क्रमांक 14, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती उमेदवार निवडून दिले जातात? तर पहा, महाराष्ट्रामधून लोकसभेवर जे आहेत 48 खासदार निवडून दिले जातात लोकसभेवर महाराष्ट्रामधून. नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन क्रमांक 15, कोणत्या वर्षी देशाची राजधानी कोलकातावरून दिल्ली करण्यात आली? तर पहा, याचं उत्तर होईल योग्य ऑप्शन क्रमांक सी 1911 या वर्षी देशाची राजधानी जी आहे कोलकातावरून दिल्ली ही करण्यात आली. नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन क्रमांक 16 आहे, खालीलपैकी कोणती एक व्यक्तीने देशाचे पंतप्रधान, अर्थमंत्री तसेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अशी तिन्ही महत्त्वाची पदे भूषवलेली आहेत? तर पहा, अशी व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर मनमोहन सिंग, जे की देशाचे पंतप्रधान देखील राहिलेले आहेत, अर्थमंत्री देखील आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देखील राहिलेले आहेत. नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन क्रमांक 17 आहे, देशातील कोणत्या राज्यामध्ये सोन्याच्या सर्वाधिक खाणी किंवा साठे आहेत? तर पहा, देशामधील कर्नाटक हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सोन्याचा सर्वाधिक साठा जो आहे कर्नाटक या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालील पर्यायांपैकी जरब या शब्दासाठी अर्थ सांगा. तर पहा, मराठीतील शब्द आहे जरब. तर जरब या शब्दाचा जो अर्थ आहे यापैकी होईल ऑप्शन क्रमांक डी दरारा किंवा धाक असा अर्थ आपण घेऊ शकतो जरब या शब्दासाठी. नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन क्रमांक 19 आहे,
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी जी आहे तेलंगणा या ठिकाणी आहे, तेलंगणा राज्यामध्ये. आणि शहर विचारलं तर शहर होईल हैदराबाद. हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 20 आहे, महाकवी कालिदास यांचे समाधीस्थळ नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, महाकवी कालिदास जे आहेत यांचं समाधीस्थळ जे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर जिल्ह्यामधील रामटेक या ठिकाणी त्यांचं समाधीस्थळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 21 आहे, राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात कोणत्या दिवशी करण्यात आली? तर पहा, राष्ट्रीय मध्यान्ह भोजन जी योजना आहे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे 15 ऑगस्ट 1995 या दिवशी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 22 आहे, भारतामध्ये पहिल्यांदाच कोणत्या वर्षी आणीबाणी लावण्यात आली होती? तर पहा, देशामध्ये पहिल्यांदा आणीबाणी लावली गेली होती 1975 या वर्षी. इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना देशामध्ये पहिल्यांदा आणीबाणी ही लावण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणून ओळखले जाते? तर पहा, यामधील ऑप्शन क्रमांक बी हा जो आहे 42वी घटनादुरुस्ती जी आहे या 42व्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 24 आहे, जगातील सर्वाधिक बटाटे उत्पादन कोणत्या देशामध्ये होते? तर पहा, 4 ऑप्शन आहेत, यामधील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चीन. चीन या देशामध्ये जगातील सर्वाधिक बटाटे उत्पादन हे होतं. तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी संत जनाबाई यांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर पहा, खालीलपैकी जे संत जनाबाई आहेत यांचे समाधीस्थळ आहे ऑप्शन क्रमांक डी, गंगाखेड. गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाई यांचे समाधीस्थळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 26 आहे, स्वर्णसिंह समिती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वर्णसिंह समिती जी आहे ही आहे मूलभूत कर्तव्याशी संबंधित ही समिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 27 आहे, ई वेस्ट पार्क हे भारतातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर पहा, ई वेस्ट पार्क हे जे पार्क आहे हे भारतामधील चेन्नई या शहरामध्ये स्थित आहे. चेन्नई तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई, आणि या ठिकाणी हे ई वेस्ट पार्क जे आहे हे स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 28 आहे, खालीलपैकी अरुणाचल या शब्दाचा योग्य संधी विग्रह दर्शवणारा पर्याय कोणता आहे? तर पहा, संधी विग्रह करायचा आहे अरुणाचल. अरुणाचल या शब्दाचं यामधील योग्य ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक ए, अरुणा अधिक आचल. हा अरुणाचल या शब्दाचा योग्य संधी विग्रह आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 29 आहे, रणांगण ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? तर पहा, रणांगण ही जी कादंबरी आहे या कादंबरीचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक बी, विश्राम बेडेकर. विश्राम बेडेकर जे आहेत यांनी रणांगण ही कादंबरी लिहिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन क्रमांक 30 आहे, खालीलपैकी भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा, भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक ए, विनोबा भावे यांना. तर हे होते 30 प्रश्न. 30पैकी आपले किती प्रश्नाचे उत्तरे आपण बरोबर दिलीत कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.